नीट. मला असं वाटतं की तुमच्या पावलावर पाऊल ठेवत अनिकेत सुद्धा हो. सक्रिय राजकारणामध्ये आता उतर अनिकेतला आवड आहे. अनिकेतला राजकारणाची खूप आवड आहे आणि त्याला भाषण कलाही चांगली अवगत आहे नक्कीच. आणि एक त्याचा एक ध्येय आहे. काय असतं राजकारणात येण्याच्या अगोदर तसा एक ध्यास लागतो. तो ध्यास अनिकेतकडे चांगला आहे माझ्याही पेक्षा. तर येत्या काळामध्ये आम्ही अनिकेतला निवडणुकीच्या रिंगणात पाहू शकतो का? हे बघ, हे परत नशिबावरती अवलंबून आहे. नशीब जर असेल अनिकेतचं चांगलं तर अनिकेत निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. परंतु आता अनिकेतने ठरवायचं आहे की आपल्याला काय करायचंय. मला असं वाटतं तुमच्या पावलावर पाऊल ठेवत अनिकेत एक उत्तम वकील म्हणून नक्कीच त्याने आपला प्रभाव लोकांवर टाकलेला आहे आणि आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत एक उत्तम राजकारणी म्हणून देखील अनिकेत उज्ज्वल निकम आपला प्रभाव लोकांवर ठेवतील अशी आम्ही अपेक्षा करतो. पण ह्या सगळ्यामध्ये आज आपण 26/11 बोललो, तुमच्या ओव्हरऑल प्रवासावर बोललो, पण प्रवासामध्ये सोबत असलेल्या आपल्या पत्नी यांच्याबद्दल नक्कीच मला एक उत्सुकता आहे की त्यांनी तुम्ही इतके अतिरेक्यांशी आपले मिस्टर बोलतायत किंवा त्यांना कधी असं धाकधूक असायची की कसे ते रिॲक्ट करतील, कसं काय होईल, एक पत्नी म्हणून त्यांच्या काय भावना होत्या? खरं म्हणजे मी त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे मी तिच्याबद्दल म्हणेल तिच्याबद्दल बोलणं फारसं योग्य होणार नाही. खरं म्हणजे तुम्ही तिलाच विचारलं पाहिजे. आपण कॉफीमध्ये त्यांच्यासोबत बोला. कारण एक मात्र हाऊस वाईफ आहे आणि ज्यावेळेला आमचं लग्न झालं त्यावेळेला तिला वाटत होतं की मुंबईला शिकून तिथे आलो होतो. लग्नाच्या वेळेला सगळेच सांगतात मुलगा वकील जाय, मुलगा मुंबईला जाय, हे मुंबईलाच प्रॅक्टिस करणार आहे. आता ते तिला असं वाटत होतं की मी मुंबईलाच सेटल होणार आहे. आता जळगावला आल्यानंतर लक्षात आलं की जळगावात आमची जॉईंट फॅमिली आहे सगळी. किती माणसं आहेत घरी? आता त्यावेळेला होते 12-13 माणसं सगळे जॉईंट फॅमिली आणि मोठ्या आमच्या वहिनी होत्या, मोठ्या आमच्या मिसेस, मोठे भाऊ बहिणी आणि त्यामुळे नंतर लहान भावाचंही लग्न झालं आणि शी वॉज इन द जॉईंट फॅमिली आणि एक शांत स्वभावाची आहे अबोल अशी. आणि ज्योतीचं एक नेहमी असतं की कुठे बिन तक्रार काम करायचं, बोलायचं नाही आणि कधी तक्रार करायची नाही. बरं मी फार बिझी असायचो. मी लग्न माझं जवळजवळ 1980 साली झालं आणि 10 वर्षाच्या आतच मी मुंबईला इकडे वारा सुरू झाला. 10-12 वर्षाचे 93चा बॉम्बस्फोट करायला. जळगावला मी जिल्हा सरकारी वकिली काम करत होतो. त्यामुळे सहनशीलता आणि सोशिकता हे तिच्या जो पराकोटीच आहे. अर्थात ती नेहमी म्हणते की तुम्ही मोठे झालात हे कारण माझ्यामुळे झालं. मी तिच्या समोर कबूल करत नाही, पण हे मी आता कॅमेरा समोर कबूल करतो. कारण तिने ज्या पद्धतीने मला सपोर्ट केला, म्हणजे असं सपोर्ट इन द सेन्स कधी घरातल्या अडचणी किंवा घरातलं काय असेल तिचं हे कोण मारा कधी तिने मला सांगितला नाही आणि त्याच्यामुळेच मी पुढे जाऊ शकलो. म्हणजे शी इज वन ऑफ द पिलर बिहाइंड मी. नाही, पण तुम्ही एवढे मोठे मोठे खटले ज्यावेळी तुम्ही हाताळत होता